नमस्कार भावांनो बहिणींनो, आज लय तुमच्या ताईला जेवायला उशीर झाला. पाण्यावाले दादा नाही आले लवकर. कालपासून काय नाट लागलंय का माग आपल्या हेडोला उशीर होतोय. आता पाणी नव्हतं प्यायचं आणि ह्या नळाचं पाणी काय पिऊ देत नाही. नाही म्हणते ते प्यायचंच आहे पण ते नाही घेऊ देत नाहीत पाणी. आणि मग स्वयंपाक करायचा तर दाजीनं काय तुमच्या जेवण नाही केलं. ते म्हणे मला काय जेवायचं नाही. आज त्याच्या आवडीची भाजी नाही ना, मुंगाची डाळ बनवली होती आम्ही, कांदा डाळ. मस्त दोघा मायल्या लेकरापुरती कांदा डाळ बनवली. आणि रात्रीच्या पोळ्या होत्या तर भैया म्हणे मम्मी तेच गरम करून दे. त्याला भुकाचा दम निघत नाही. पाण्या वाचून आज 12:30 झाले जेवायला तुमच्या ताईला. मग एक भाकर टाकली मायापुरती, जेवण केलं आणि लगेच हेडो काढायला घेतला आणि भांडे आवरले. मग भांडे पडेल असले ना तर मग मला हेडो काढायला उलासच येत नाही. तरी मी तुमच्या दाजीला म्हणलं काय माग कोणाचं तोंड पाहिलंय का म्हणलं. नाटच लागलं, हे हसू लागले. म्हणे काय झालं म्हणलं काल गॅस संपला आपला ते, आणि आज म्हणलं पाण्याचं घरानं जेवायला बसले. कोणा तरी कडी वाजवली, बाहेर जाऊन पाहिलं भाई आणि तो कोणीच नाही. मग आता जेवण मस्त दोघा मायल्या करायची आवडीची भाजी होती. आम्हाला मुंगाची डाळ जर बनवली, कांदा डाळ लय आवडती दोघा मायल्या करायला. न्यायला काय आवडत नाही, हे म्हणतात नाही मला नाही खायचं. त्याला विचारलं तुम्हाला जेवण करायचं का, म्हणजे आम्हाला डाळ बनवायची म्हणलं. त्याला बेसन आवडते मस्त खळडण गिळडण लगे. तर मग ते म्हणे नाही मला नाही जेवायचं म्हणे. मग मुगाची डाळ बनवली मस्त. आणि हरसू भैया काय करतोय, गुड नाईट लावतोय. म्हणतोय आपण म्हणलं भैया लावू नको गुड नाईट. तुमच्या दाजी घरी जर असले तर मग गुड नाईट लावूच देत नाहीत. ते मोठं असं लगे देतोय बोर्डमध्ये लावून. गळा आमचे गळे दुखतेत त्यानं. हे घरी नसल्यावर लावतोय. रात्री पण 7च्या टायमालाच लगे मी भाजीपाला कापू लागले तर गुड नाईट लावलं. म्हणलं भैया काढून घे म्हणलं, लय डोकं दुखतंय म्हणलं. त्यानं मग तवा काढून घेतलं. तरी पण मच्छराच्या अगरबत्त्या आणले त्यानं लंबाल्या चांगल्या, आपल्या मोठ्याल्या अगरबत्त्या आणले लावलं तर मग डसत नाहीत काय नाही. म्हणलं लावा जाऊ नको. आता भांडे घासले, सगळं कामं आवरलेत. आणि आज काय मला करमूच नव्हतं लागलं. मग भैया गेला चौपाटीत, मग करमू नव्हतं लागलं. मग दाजीला म्या म्हणलं या म्हणलं घरी कामावून. मग ते म्हणे काहून म्हणलं भैया घरी नाही तर मन लागा ना एकट्या माणसाला म्हणलं. मग ते म्हणे मग TV चालू करून पाहायची, काय बोर व्हायचंय म्हणलं. पाहिली तर खरी पाहून पाहून कवरक पाहणारी म्हणलं. मग या तुम्ही घरी म्हणलं. मग बोलायचं आलाय नसलं कोणी. आणि असा पण आहे भैया घरी असला तर त्याच्या मित्रालाच फोन लावून. आता सध्या त्याचा कॉल चालू आहे. कधीच माणसासंग बोलत बसणार नाही काय नाही का मम्मी असं का तसं. काल भैयाला लगे अशी झोप येते ह्या टायमाला 1 वाजताच म्हणे नाही म्हणे. पण मी म्हणलं नाही म्हणलं भैया मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणलं, पण टाकूनच द्यायचा आहे. माझी भाऊ बहिणी सगळे वाट पाहतेत म्हणलं व्हिडिओची. ते मला नाही माहिती पाहतेत का नाही तर. पण मी म्हणलं भैया आणि कोण कोण माझ्या व्हिडिओची वाट पाहते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. मग भैयाला म्हणलं भैया सगळे वाट पाहतेत म्हणलं माझ्या व्हिडिओची. बरं म्हणे. तेव्हा मग त्याने TV बंद केली. आणि आत्ता दाजी TV पाहू लागले. ते काय नाही ते म्हणे कर बंद. त्याला माहिती आहे लय व्हिडिओ काढायची आवड आहे तर मग ते बंद करतात म्हणे. बरं कर म्हणे बंद. तर म्हणलं मग बंद करा म्हणलं. तर ते म्हणते कर मग बंद. तर आता तू त्याच घरात काढायचा होता मला, समोरच्या घरात. म्हणलं आपण समोरच्या घरातच व्हिडिओ काढा म्हणलं. पण मग पंखा फुल केलाय आज ते आहे ना, म्हणजे लय गरमट वातावरण आहे. तर पंखा फुल चालू आहे म्हणून मी समोरच्या घरात मी व्हिडिओच नाही काढला म्हणलं. नको म्हणलं मग लय खडखड आवाज येईल तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मजा येणार नाही. त्याच्यामुळं म्हणलं नको समोरच्या घरात. आहे का नाही हो? हा आवाज येतोय ना मग लय माईक का. मी अशीच जोरानं बोलते, मला माईक लावायची जरूरत नाही. म्हणून मग मी लावत नाही, समजलं का. हा ये रे भैया हेडो. हा आता मस्त लंगडा होऊन बसलाय भैया. नो म्हणायला लागलाय नो. तरी लंगडा झालाय तरी एका ठिकाणी बसणार नाही. तेव्हा असं खटपट चालूच राहते भैयाची. कधी पंखाच लागन कधी काय. आणि गाडी घेऊन तर सारखी बाहेर जातोय गाडी घेऊन. दम नाही त्या गाडीला आहे का नाही. तरी पण म्हणतोय पप्पा या गाडीला हे करा ते करा. म्हणून त्याला गाडी देऊ वाटत नाही मला. असा करतोय भैया.
मनानंच टकलं करून आला, मनानंच काय करन. कपडे घ्यायला जर जायचं असलं त्याला जर म्हणलं दाजीला घेऊन जाय तर म्हणून नाही, मग फसवतेत लोक त्याला, देते जास्त भावात. काही पण असा भाव नाही येत, काय नाही आहे ना, असा करतोय मग जास्त पैसे देऊन येतोय. किती वाऱ्या सांगितलंय भैयाला पप्पाला घेऊन जायचं काय घ्या द्यायला, आण टोपीला पण काय आणायचं असलं शिल्लक पैसे देईन, असा करतोय. किती सांगा. आज मला एवढी भूक लागली होती, हटवाद्यासारखी, पाणी नव्हतं तर भूक लागली. मग तुमच्या दाजीला म्हणलं लय भूक लागली, काहून नाही आणलं बाहेर. काहीतरी म्हणते कुठं तू बाहेरच्या वस्तू खाती म्हणे आवडीनं. तुम्ही म्हणलं मला भूक लागेल होती हटवाद्या, आणि मग तसं होतं ते. मग चहा पुरतं पाणी होतंच, मग चहा केला आणि 2 टोस खाल्ले. तेव्हा मग मला दम निघला हटवाद्या, आणि पाणी नव्हतं तर लय भूक लागली, दम निघाना गेला लय लगे. आणि 2-3 दिवसापासून असं झालं तर मला गळ्यात, मी तुम्हाला नव्हतं सांगलं, काहीतरी टाकल्यासारखं वाटा जाय मला लगे. चांगले 4-5 दिवस मग हे म्हणे तुझ्या मनातला ये नाही म्हणे, काढून टाक म्हणे दिमागातला. तर मग आज 2-3 दिवसापासून बरं वाटले, नाही तर असं इथं मला टोचल्या आणिच हो जाय. काहून व्हायचं काय माहिती. आणि असं पण समजा काही चिकन पण खात नाही आम्ही, म्हणजे हे दोघं खात नाही, तर मग मी मला पण नाही आणू देत. त्या दिवशी दाजीसोबत बाहेर गेलो तर मग तिथं चिकन खाल्लं होतं हॉटेलमध्ये, नाहीतर घरी काय मी बनवतच नाही. मग मच्छी नाही काय नाही. मग भैया म्हणे मम्मी तू असंच पण काय खाती म्हणे, तुझ्या मनाला वाटायला लागले म्हणे, असं पण चिकन काय मच्छी खाती का काय म्हणे, त्या मनात हे झाले म्हणे. मम्मी मनातलं काढून टाक. असं 5-6 दिवस झोपलं पण तर इथं टोचल्यासारखं होऊ लागलं मला इथं बराबर इथं नाही. मग ती मी आधी काहून नाही म्हणले, दूध होतं तर मग मला भूक लागली तर मग मी टोस खाल्ले. ये इकडे आज हारसू भैयाचा मी पाय दाखवते कसं काय करून आलाय भैयाचा. भावांनो बहिणींनो, भैयानं कसा पाय केलाय हो, गाडीहून पडलाय. किती सांगते तुमचे दाजी त्याला, पाय घेऊन असा करून आलाय. आता पाय मला लय राग आलाय भैयाचा, तुम्हाला सांगेलच. भावांनो बहिणींनो, भैया आम्ही दिवाळीला गेलो तेव्हा त्यानं डखना हात मोडून घेतला होता. तर किती खर्च आला तर काय नाही वाटत समजा, पण मग आपल्याला वाटते आपल्या लेकराची नुकसान व्हायला नको. मित्रायला लागले तर मित्राईनं काय सांगलंय, आम्ही चौपाटीत गेलो तर आम्हाला दगडाची ठोकर लागली. एकानं सांगलंय मित्रानं आणि एकानं सांगितलंय हाडसकून मी पडलो. आणि ते पण हात पाया लागला ना तर हाताला लागेल त्याच्या. आपा ते टोंगळे, ते काळे काळे डाग दिसायला लागलेत ना, तर ते टोंगळे फुटलेत त्याचे. ते तर मग तुमचे दाजी मलाच बोलू लागले, तो आज लाडे म्हणे, पा आता बस करायला लागलाय, तो आज लाडे म्हणे, तो आज हे केलंय ना असं केलंय, आणि तूच लय लाड करती म्हणे त्याचा, आणि डोक्यावर बसवलंय तो त्याला. मग ते मलाच बोलू लागले. हे असं दुखापत करून आलाय. आणि आता शांत कशाला आहे, फोन चालू आहे, शांत नाही बसत ते, किती लागो त्याला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडो.